Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vindabandhar IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. In this video, we are going to study the law of independent assortment. This law of independent assortment, it is the third law of inheritance. First we'll see the statement of the law. What is the statement? The law states that when F1 hybrid possessing two or more pair of contrasting characters or factors of factors or alleles form gametes, each allele segregate independent of the other pair of factor. This is the statement of the law. Law of independent assortment यामध्ये स्टेटमेंट काय सांगितले बघा. The law states that when F1 hybrid possessing two or more pair of contrasting factors or the alleles form gametes, each allele segregate independent of the other pair of the factor. जेव्हा एखादा F1 हायब्रिड ऑर्गॅनिझम असेल आणि या F1 हायब्रिड मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचे अलिल्स असतील किंवा फॅक्टर्स असतील. F1 हायब्रिड आहे आणि या F1 हायब्रिड मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचे अलिल्स किंवा फॅक्टर असतील. जेव्हा हा F1 हायब्रिड गॅमेट्स फॉर्म करतो त्यावेळेला प्रत्येक अलील हा एकमेकाच्या इंडिपेंडेंटली सेग्रिगेट होतो, सेपरेट होतो आणि तो डिफरंट गॅमेट्स मध्ये असॉर्ट होतो, एंटर होतो. आता इथं बघा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हा जिनोटाइप आहे. तो कोणाचा जिनोटाइप असेल? राऊंड आणि येलो सीडेड हायब्रिड प्लांटचा जिनोटाइप आहे. राऊंड आणि येलो सीडेड प्लांटचा जिनोटाइप आहे. परंतु याच्यामध्ये चार कॅरेक्टर्सचे अलिल्स आहेत, चार कॅरेक्टर्सचे फॅक्टर्स आहेत. कोणते चार कॅरेक्टर्स? राऊंड सीड, रिंकर्ड सीड, येलो सीड, ग्रीन सीड. राऊंड सीड कॅपिटल आर, रिंकर्ड सीड स्मॉल आर, कॅपिटल वाय येलो सीड्स आणि स्मॉल वाय ग्रीन सीड्स. म्हणजे चार कॅरेक्टर्सचे हे चार अलिल्स आहेत, एकाच F1 हायब्रिड मध्ये आहेत. जेव्हा याच्यापासून गॅमेट्स फॉर्म होतात तेव्हा असं काही नाही की बाबा कॅपिटल आर हा नेहमी कॅपिटल वाय सोबतच राहील किंवा स्मॉल आर हा नेहमी स्मॉल वाय सोबतच राहील. हे डिफाइन्ड नाही. कदाचित हा कॅपिटल आर स्मॉल वाय सोबत गॅमेट फॉर्म करेल किंवा स्मॉल आर हा कॅपिटल वाय सोबत गॅमेट फॉर्म करेल आणि म्हणून याच्यामध्ये चार गॅमेट्स फॉर्म होतात. हे 4 डिफरंट गॅमेट्स त्यामुळे फॉर्म होतात. कशामुळे? बिकॉज ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. आणि यावरून तर नाव दिलंय द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. इंडिपेंडेंट सेग्रिगेशन आहे आणि ते डिफरंट गॅमेट्स मध्ये असॉर्ट होतात. F1 हायब्रिड मध्ये हायब्रिड आहे, मग तो F1 असेल किंवा आणि कुठल्या जनरेशनचा असेल, परंतु हायब्रिड आहे. हायब्रिड इंडिव्हिज्युअल मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॅरेक्टर्सचे अलिल्स किंवा फॅक्टर हे एकत्र असतात आणि जेव्हा ते गॅमेट्स फॉर्म करतात तेव्हा प्रत्येक अलिल हा एकमेकांना इंडिपेंडेंटली सेपरेट होतो आणि तो डिफरंट गॅमेट्स मध्ये असॉर्ट होतो. असा हा सिंपल लॉ आहे. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन लक्षात घेऊ, समजून घेऊ. समजा दोन वेगवेगळ्या हायस्कूल्स मध्ये स्टडी करणारे काही स्टुडंट्स आहेत. आपण 4 स्टुडंट्स एक्झाम्पल घेणार आहे. 4 स्टुडंट्सचं एक्झाम्पल घेणार आहे. सपोज ए हायस्कूल आहे, बी हायस्कूल आहे. ए हायस्कूल मध्ये 1st to 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी करणारे दोन स्टुडंट्स, एक सागर आणि सारिका, हे दोन स्टुडंट्स आहेत. मी सागर कॅपिटल एस घेतो आणि सारिका स्मॉल एस घेतो. असं काही नाही, तुम्ही सारिका कॅपिटल एस घेऊ शकता, सागर स्मॉल एस घेऊ शकता. एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय.
आणि दुसऱ्या हायस्कूलमध्ये 1st to 10th स्टँडर्ड पर्यंत स्टडी करणारे 2 स्टुडंट्स असतील, अजय कॅपिटल ए आणि अंजली स्मॉल ए. ओके, हे दोन एकमेकाचे चांगले फ्रेंड्स होते अगदी 1st to 10th पर्यंत. हे दोन एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते 1st to 10th पर्यंत. 1st to 10th या स्टँडर्ड मध्ये, पहिली ते 10वी ह्या स्टँडर्ड्स मध्ये ए हायस्कूल मध्ये हे दोन एकमेकांचे फ्रेंड्स होते आणि बी हायस्कूल मध्ये हे दोन एकमेकांचे फ्रेंड्स होते. यानंतर आफ्टर 10th ते एकाच कॉलेजमध्ये आले. सपोज आपल्या विद्यामंदिर IIT मेडिकल अकॅडमी मध्ये त्याने ऍडमिशन घेतलं, विद्यामंदिर कॉलेजमध्ये आले, IIT मेडिकल अकॅडमी मध्ये आले आणि इथं आल्यानंतर ते एकमेकांचे फ्रेंड्स झाले. इथं आल्यानंतर ते एकमेकांचे फ्रेंड्स झाले. हे सगळे चारही, हे एका हायस्कूलमध्ये फ्रेंड होते, हे एका हायस्कूलमध्ये फ्रेंड होते. नंतर एका कॉलेजमध्ये आले, विद्यामंदिर IIT मेडिकल अकॅडमी मध्ये आले, हे सगळे एकमेकांचे फ्रेंड्स झाले. कॅपिटल एस स्मॉल एस, कॅपिटल ए स्मॉल ए. सागर, सारिका, अजय आणि अंजली. आता सागर आणि सारिका हे दोघं एकमेकांसोबतच हायर एज्युकेशनसाठी एखाद्या कॉलेजमध्ये जातील असं काही नाही, आणि हे दोघं सोबतच एकमेकांबरोबर हायर एज्युकेशनसाठी एका वेगळ्या कॉलेजमध्ये जातील असं काही नाही. कदाचित हा सागर सारिका बरोबर एका कॉलेजमध्ये जाऊ शकेल, एक्झाम्पल म्हणून घेतो आपण, किंवा अजय अंजली सोबत एका कॉलेजमध्ये जाऊ शकेल, किंवा सागर अजय बरोबर एका कॉलेजमध्ये जाऊ शकेल, और किंवा सारिका ही सागर सोबत एका कॉलेजमध्ये जाऊ शकेल. लक्षात येतं? म्हणजे हे दोघे एका कॉलेजमध्ये जाऊ शकतील, हे दोघे एका कॉलेजमध्ये जाऊ शकतील, किंवा सारिका आणि अजय एका कॉलेजमध्ये जाऊ शकतील, किंवा अंजली आणि सागर एका कॉलेजमध्ये जाऊ शकतील. कशाही पद्धतीने त्यांच्या पेअर्स होऊ शकतात. हेच या इथं इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये सांगितलंय की कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर वाय हे 4 अलिल्स आहेत. कदाचित हे पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होताना कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय एकत्र येतील, किंवा कॅपिटल आर स्मॉल वाय एकत्र येतील, कॅपिटल आर कॅपिटल वाय एकत्र येतील, किंवा कॅपिटल आर स्मॉल वाय एकत्र येतील, किंवा स्मॉल आर कॅपिटल वाय एकत्र येतील, किंवा स्मॉल आर स्मॉल वाय एकत्र येतील. हे इंडिपेंडेंटली सेग्रेट होतात. जर समजा हा अलील याच्यासोबतच राहत असता, हा अलील याच्यासोबतच राहत असता, तर गॅमिट्स दोनच फॉर्म झाले असते, कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. हे दोन गॅमिट्स तयार झाले नव्हते. म्हणजेच F2 जनरेशन मध्ये नॉन पॅरेंटल फिनोटाइप्स मिळाले नसते, फक्त पॅरेंटल फिनोटाइप्सच मिळाले असते. परंतु आपल्याला नॉन पॅरेंटल फिनोटाइप सुद्धा दिसतात, नॉन पॅरेंटल फिनोटाइप सुद्धा दिसतात. हे कशामुळे? बिकॉज ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. मग इथं आपण एक एक्झाम्पल घेतलंय. सपोज पी प्लांट मेल क्रॉस विथ पी प्लांट फिमेल. 2 पी प्लांट्स मध्ये आपण क्रॉस घेतलाय. एक आहे पी प्लांट मेल, पी प्लांट फिमेल. फिनोटाइप राउंड येलो सीड्स आणि दुसरं रिंकल्ड अँड ग्रीन सीड्स. त्या 2 प्लांट्स मध्ये आपण क्रॉस घेतलाय. फिनोटाइपिकली राउंड येलो सीड्स, रिंकल्ड ग्रीन सीड्स. राउंड येलोचं जिनोटाइप कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. ह्या दोघांचे जिनोटाइप्स. गॅमिट्स पडा, ह्याचा एकच गॅमिट तयार होईल कॅपिटल आर कॅपिटल वाय, याचा एक गॅमिट तयार होईल स्मॉल आर स्मॉल वाय. F1 जनरेशन मध्ये काय मिळालं? हा इंडिव्हिज्युअल मिळाला. हेट्रोझायगस राउंड अँड येलो सीडेड प्लांट. का? तर कॅपिटल आर डॉमिनंट आहे, कॅपिटल वाय डॉमिनंट आहे, त्यामुळे राउंड आणि येलो सीडेड प्लांट आहे. हा F1 हायब्रिड आहे. जेव्हा हा F1 हायब्रिड इथं गॅमिट्स फॉर्म करतो, 4 गॅमिट्स मिळतात. जर सपोज राउंड सीड आणि येलो सीड एकत्र राहिले असते, रिंकल्ड सीड आणि ग्रीन सीड एकत्र राहिले असते, तर 2च इंडिव्हिज्युअल्स मिळाले असते. एक म्हणजे राउंड अँड येलो सीड्स
राऊंड अँड येलो सीड्स एवढेच फक्त मिळाले असते आणि त्याबरोबर रिंकल्ड अँड ग्रीन सीड्स. पण असं होतं का? नाही. तर त्यासोबत ह्या पॅरेंटल फिनोटाइप सोबत दोन नॉन पॅरेंटल फिनोटाइप्स मिळतात. हे दोन नॉन पॅरेंटल फिनोटाइप्स कोणते? राऊंड अँड ग्रीन सीड्स आणि दुसरं रिंकल्ड अँड येलो सीड्स. रिंकल्ड अँड येलो सीड्स हे नॉन पॅरेंटल फिनोटाइप्स आहेत. नॉन पॅरेंटल आणि हे दोन पॅरेंटल फिनोटाइप्स. नॉन पॅरेंटल फिनोटाइप्स दे ऑकर और दे ऑब्झर्व ओनली बिकॉज ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ह्या इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मुळेच हे दोन फिनोटाइप दिसतात. ओके. आणि त्यांचा रेशो असतो F2 जनरेशन मध्ये 9:3:3:1. 9:3:3:1 फिनोटायपिक रेशो आहे. ओके. आता इथं F1 जनरेशन मध्ये पी प्लांट मेल क्रॉस विथ पी प्लांट फिमेल. आपण फिनोटाइप घेतला राऊंड येलो सीड्स विथ क्रॉस विथ रिंकल्ड ग्रीन सीड्स. जिनोटाइप कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय. गॅमेट्स मिळाला कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. F1 जनरेशन मध्ये दोघं पॉसिबल कॉम्बिनेशन फॉर्म करतात हेट्रोझायगस राऊंड अँड येलो सीडेड प्लांट्स. हे सगळे राऊंड येलो सीडेड प्लांट्स आहेत. सेल्फिंग केलं बाय सेल्फिंग. पेरेंटल जनरेशन 2 F1 हायब्रिड मेल क्रॉस्ड विथ F1 हायब्रिड फिमेल ऍज युजल नेहमीप्रमाणे. गॅमेट जिनोटाइप्स कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. फिनोटाइप हाच असणार आहे. राऊंड अँड येलो सीडेड प्लांट्स हा फिनोटाइप. हे जिनोटाइप. गॅमेट्स पाडा. इंडिपेंडेंट असॉर्टमेंटमुळे हे दोन ऍडिशनल गॅमेट्स मिळतात. इंडिपेंडेंट असॉर्टमेंटमुळे हे दोन गॅमेट्स ऍडिशनल मिळतात. नाहीतर हे दोनच मिळाले असते कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. पण हे दोन ऍडिशनल मिळतात. हे एका इंडिव्हिज्युअलचे झाले, हे दुसऱ्या इंडिव्हिज्युअलचे. हे मेलचे झाले, हे फिमेलचे गॅमेट्स झाले. बाय पनेट स्क्वेअर आपण पनेट स्क्वेअर ड्रॉ करू. पनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड मेथड. इकडं मेलचे गॅमेट्स आहेत, इकडं फिमेलचे गॅमेट्स आहेत. हे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स. पुन्हा त्यामध्ये आपण वेळ घालवणार नाही. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस केलंय. हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळाले. हे इंडिव्हिज्युअल्स फिनोटायपिकली कसे असतील तुम्हाला माहिती आहे. फिनोटाइप कसा लिहायचा तो कमीत कमी एक अलील डॉमिनंट असायला पाहिजे तर ते ट्रेट डिफाईन होतं, ते कॅरेक्टर डिफाईन होतं. हा आहे राऊंड येलो. आणि कसं लक्षात ठेवायचं मी सांगितलं होतं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि तिरक्या रेषेवरती असणारे हे सगळे इंडिव्हिज्युअल्स राऊंड येलो असतात. बघण्याची गरज नाही. हे सगळे राऊंड येलो आहेत. राऊंड प्लांट राऊंड सीड्स आणि येलो सीड्स. आडवी रेषा उभी रेषा आणि तिरकी रेषा हे सगळे राऊंड येलो. टोटल किती झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे टोटल 9 इंडिव्हिज्युअल्स झाले. ओके. हा फिनोटाइप जो आहे त्याचा एकच इंडिव्हिज्युअल आहे, तो इथं लास्ट आहे. म्हणजे तो आहे डॉर्फ आणि रिंकल्ड आणि ग्रीन. रिंकल्ड ग्रीन. याशिवाय अजून नॉन पेरेंटल फिनोटाइप्स दोन दिसतात. राऊंड आणि ग्रीन सीड्स. राऊंड आणि ग्रीन सीड इथे आहे बघा. राऊंड ग्रीन राऊंड ग्रीन राऊंड ग्रीन बघायची गरज नाही. सेकंड फोर्थ दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये सेकंड पोझिशन फोर्थ पोझिशन. सेकंड कॉलम सेकंड पोझिशन फोर्थ पोझिशन. सेकंड रो सेकंड पोझिशन फोर्थ पोझिशन. हे तीन इंडिव्हिज्युअल्स राऊंड ग्रीन. आणि इथं ह्या 90 डिग्री मध्ये हे तीन रोज आहेत. ते कोणते आहेत. रिंकल्ड येलो रिंकल्ड येलो रिंकल्ड येलो. हे रिंकल्ड येलो 3 राऊंड ग्रीन 3 आणि रिंकल्ड ग्रीन 1 राऊंड येलो 6 9. Parental phenotypes they observe because of linkage
and non-parental phenotypes occur because of crossing over. Crossing over is responsible for segregation of alleles or the factors. फॅक्टर्स सेपरेट होण्यासाठी आवश्यक असतात क्रॉसिंग ओव्हर, आणि फॅक्टर्स एकत्र राहण्यासाठी आवश्यक असतं लिंकेज. हे आपण मॉर्गन्स एक्सपेरिमेंट मध्ये डिटेल स्टडी करू. मॉर्गन्स एक्सपेरिमेंट मध्ये इथं आपण स्टडी करतोय लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, जिथं आपल्याला म्हणायचं आहे की F1 हायब्रिड मध्ये असणारे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पेअरचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे अलिल्स किंवा फॅक्टर्स हे इंडिपेंडेंटली सेग्रिगेट होतात ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. ओके, दिस इज द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याचा जो जिनोटाइप आहे डायहायब्रिड क्रॉसचा जिनोटाइप, हा जिनोटाइप कसा घेतला जातो. डायहायब्रिड क्रॉसचा जिनोटाइप आणि जिनोटाइपिक रेशो, जिनोटाइपिक रेशो म्हणता येईल मला. जिनोटाइपिक रेशो हा काय रेशो आहे, 1224 12 12 1 रेशो. जिनोटाइपिक रेशो काय 1224 12 12 1 म्हणजेच हा रेशो काय मिळाला 1:2 2:2 2:2 4:2 1:2 2:2 1:2 2:2 1. ओके, टोटल किती जिनोटाइप्स आहेत डिफरंट 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जिनोटाइप आहेत. ह्या 9 जिनोटाइप मध्ये लास्ट 3 जिनोटाइप्स जे आहेत यामध्ये पहिलं लेटर हे स्मॉल आर असेल या तिन्हीमध्ये, आणि बाकी सर्वांमध्ये कॅपिटल आर हे पहिलं लेटर असणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6. कॅपिटल आर पहिलं लेटर हे पहिल्या 6 जिनोटाइप्स मध्ये असेल आणि पुढचे 3 जिनोटाइप मध्ये स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर. आता पहिला जो जिनोटाइप आहे तो सगळेच्या सगळे कॅपिटल लेटर्स आहेत, म्हणजे कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. असे किती इंडिव्हिज्युअल्स आहेत, असा हा एकच इंडिव्हिज्युअल आहे, एकच इंडिव्हिज्युअल घेतला. याच्यानंतर पुढं कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हा जिनोटाइप. असे 2 इंडिव्हिज्युअल्स आहेत, इथे काय इथे काय, हा आणि हा, हे 2 इंडिव्हिज्युअल्स आहेत. कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय हे 2 इंडिव्हिज्युअल्स आले. पुढचा जिनोटाइप काय आहे बघा, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय. असाच जिनोटाइप अजून कुठं आहे, इथं आहे, इथं आणि हा. हा घ्यायचा नाही, हा आणि हा. पहिला कोपऱ्यातला, नंतर हे 2, त्यानंतर हा आणि हा. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय असे इंडिव्हिज्युअल्स किती आले 2. ह्या इथं असणारे इंडिव्हिज्युअल्स बघा, म्हणजे आपण 1 घेतला 2 घेतला 3 घेतला, हा राहिला. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. हे इंडिव्हिज्युअल्स 4 आहेत, 1 2 3 आणि 4 हे 4 आहेत, म्हणून इथं 4 घेतले. ओके, 1:2 2:2 2:2 4 म्हणजे 1224. पुढे काय 12 12 1 12 12 1. ओके, 1224 12 12 1. त्यामध्ये कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता पुढं राहिला कोणता, हा झाला हा झाला हा झाला हा झाला हाही झाला, हा राहिलाय. कॅपिटल आर स्मॉल वाय असे किती इंडिव्हिज्युअल्स आहेत, इथं 1 आहे. ह्याशिवाय अजून कुठं आहे का, अजून कुठं आहे का, नाही, म्हणून तो एकच. आता हा जर घेतला कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय तर इथे एक आहे आणि इथे एक आहे, हे 2 दिसतील तुम्हाला, इथं आणि इथं. ओके, ते 2 इंडिव्हिज्युअल्स झाले. याच्या पुढचा जिनोटाइप हा झालाय हा घ्या. स्मॉल आर
स्मॉल आर, कॅपिटल वाय एकच आहे हा, ओनली वन. याच्या पुढं स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, हे दोन आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे, म्हणून हे दोन घेतले. ओके. आणि शेवटी स्मॉल आर स्मॉल वाय असे इंडिव्हिज्युअल्स किती आहेत, एकच आहे. आणि म्हणून जीनोटाइप येतो 1224 12 12 1. मला वाटतं तुम्हाला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि जीनोटाइप कसा काढायचा, डायहायब्रिड जीनोटाइप, ते तुम्हाला समजलेलं असावं. ओके. In the next video we will study the back cross and test cross. Okay, thank you.